काय म्हणता? हां हां असं म्हणताय. पंचांच्या निर्णयाचा मान ठेवायचा आहे प्रत्येक खेळाडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची निवड चाचणी स्पर्धा दिनांक 22/3/2022 रोजी द्वितीय श्रेणी ब गट, तृतीय श्रेणी क गट सामने आयोजित करण्यात आलेले आहेत. तरी ज्या संघांना भाग घ्यायचा असेल त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. 17/3/2022 पर्यंत फॉर्म आपल्याला भरायचे आहेत. ज्या संघांना या निवड चाचणी स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी या ठिकाणी 17/3/2000 पर्यंत या ठिकाणी अर्ज. आमच्या प्रभादेवीतील उत्कृष्ट सॅक्सोफोन वादक समाधान पाटील, आस्तिक बँडचे समाधान पाटील उत्कृष्ट सॅक्सोफोन वाजवण्यामध्ये एक जबरदस्त असा कलाकार समाधान पाटील व्यासपीठावर उपस्थित झालेले आहे. चंद्रोदय क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खेळाडूंना खुशखबर, एकाच चढाईत 3 गडी बाद करेल त्या खेळाडूस महेंद्र कोटेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. एकाच चढाईत 3 खेळाडू बाद जो खेळाडू करेल त्याला 501 रुपये देऊन गौरविण्यात येईल. महेंद्र कोटेकर चंद्रोदय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांच्या वतीने हे पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे.
या क्रीडा महोत्सवात सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यकारिणी सदस्य श्री दीपक मसूरकर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. चंद्रोदय क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत व उपस्थितीबद्दल धन्यवाद. सुंदर अशी पकड अमरिंदच्या खेळाडूची. दोन्ही बलाढ्य संघ शिवशक्ती क्रीडा मंडळ नामदोशी मार्ग विरुद्ध अमरिंद मंडळ दादा. यानंतर होणारा दुसरा उपांत्य फेरीचा सामना मुंबई पोलीस नायगाव विरुद्ध डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब परेल. दोन्ही संघांना विनंती, आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचंय.
एका चढाईत 3 गडी बाद झालेले. शिवशक्तीच्या खेळाडूंनी अमरिंदचे 3 गडी या ठिकाणी टिपलेले आहे. 501 रुपयाचं पारितोषिक. सोचत होतो हे 500 रुपयाचं पारितोषिक हे सलग आहे, कंटिन्यू आहे. परत 3 गडी जो खेळाडू बाद करेल त्यालाही 500 रुपये मिळतील. याची खेळाडूंनी नोंद घ्यायची. अरे चला आ गया. दीपक मसूरकर साहेब. तसेच चंद्रोदय क्रीडा मंडळाचे हितचिंतक मगाशी ज्यांनी उत्तम असं मनोगत व्यक्त केलं आपलं, ते पांडुरंग गवंडे साहेब हेही व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचंही चंद्रोदय क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. मी विलास कोटेकर यांना विनंती करतो आपण त्यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही आदर सत्कार सन्मान करायचा आहे. पांडुरंग गवंडे साहेब. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक दिवसाचा मानकरी या ठिकाणी जाहीर केला जातो. कालचं 3ऱ्या सत्रामधील कालच्या दिवसाची रागिणी ठरली आहे प्रभा भवानीची तेजश्री सारंग. मी तेजश्री सारंगला विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि माननीय यशवंतजी किल्लेदार साहेब यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते 1000 रुपयाचं पारितोषिक तिला आपण बहाल करायचं आहे. काय गोपाळ परब यांच्या स्मरणार्थ श्री नारायण परब यांच्याकडून हे पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. तेजश्री सारंग प्रभा भवानीची कर्णधार कालच्या सत्रातील रागिणी ठरलेली आहे.
जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि तिच्या खेळाचं कौतुक आपण सर्वांनी करायचं आहे. तसेच काल मी या ठिकाणी जाहीर केलं होतं 3D क्रिएटिव्ह सॉल्युशन या बॅनरखाली चंद्रोदय क्रीडा मंडळाचा व्यावसायिक संघ या ठिकाणी त्यांचा मानस आहे. त्यांचे डायरेक्टर श्री संतोष सिंग यांनी कालच सांगितलं की ज्या खेळाडूंना खेळायचं असेल त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आपण इथे येऊन मंडळाचे क्रीडा प्रमुख गजेंद्र घाग यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यांचा कॅम्प या ठिकाणी लागणार आहे. कधी लागणार ते आपल्याला सांगतील. नवोदित खेळाडूंना क्रीडा कौशल्याला कसं प्राधान्य द्यायचं, त्याचप्रमाणे त्यांच्या टॅलेंटवर म्हणजे त्यांच्या कलेवर, त्यांची ज्या पद्धतीत कला आहे खेळण्याची, क्रीडा कौशल्य आहे, त्या याच्यावर त्यांना सॅलरी दिली जाणार आहे आणि ओपन होणार आहे. आपण चंद्रोदय क्रीडा मंडळाचे क्रीडा प्रमुख गजेंद्र घाग अथवा अध्यक्ष महेंद्र कोटेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि हे लवकरात लवकर हा व्यावसायिक संघ या ठिकाणी सुरू होणार आहे. ज्या खेळाडूंना, महिला खेळाडूंना यात भाग घ्यायचा असेल त्यांनी या क्रीडा प्रमुख गजेंद्र घाग यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तसेच मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची चाचणी निवड स्पर्धा क गट द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी आणि ब गट द्वितीय श्रेणी ही 22 तारखेपासून मुंबई शहर कबड्डी असोसिएशन वडाळा या ठिकाणी सुरू होणार आहे. ज्या संघांना या स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल त्यांनी 17/3/2022 पर्यंत आपले अर्ज त्या ठिकाणी दाखल करायचे आहेत, अशी मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे. संघांना जे इच्छुक संघ असतील खेळण्यासाठी त्यांनी आपले फॉर्म 17 तारखेपर्यंत भरायचे आहेत. धन्यवाद किल्लेदार साहेब, धन्यवाद उमेश गावडे, आपल्या उपस्थितीबद्दल आणि आपल्या भावी वाटचालीस लक्ष शुभेच्छा. तसेच या ठिकाणी विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश काशीनाथ देवकर यांच्याकडून अंतिम विजयी संघास 5 कोंबड्या या ठिकाणी भेट देण्यात येतील. याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. 5 कोंबड्या या ठिकाणी अंतिम विजयी संघास देण्यात येतील. विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश काशीनाथ देवकर यांच्या वतीने. मला ना पकडलं, वरतला पकडलं. सॉरी खाली ना नाही गेला परत. नानू मुंबई शहर शहर काय
व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. चंद्रोदय क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत व उपस्थितीबद्दल धन्यवाद. दुसरा पुकार आहे डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध मुंबई पोलीस नायगाव. तिसरा पुकार देताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. चालू सामना संपल्यावर ताबडतोब आपला सामना खेळवला जाईल आणि हे दोन्ही सामने झाल्यावर थोडी विश्रांती खेळाडूंना आणि त्यानंतर अंतिम सामना. बाहेर आहे का बोला की आमचा क्रॉस होऊन दे लाईन कशाला लाईन क्रॉसच होत नाही कधी नाही काल केलं आज मॅचला आम्ही मॅचला किती वर्ष खेळते नवीनच आहे ना ते कसं बघायला गेलं ते काय नाही ते पुस्तक आहे म्हणजे पायामध्येच टेक नाही एवढी खेळते म्हटल्यानंतर तिला खेळायला पाहिजे. बघ ती कुठे गेली आपली या क्रीडा महोत्सवामध्ये जे पारितोषिक जे संघ खेळतात आणि त्याच्यामध्ये पराभूत संघ होतो त्यांना थोडंसं वाईट वाटतं आपण हरलो म्हणून. पण आम्ही या ठिकाणी नाराज नाही केलेलं आहे. त्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळावी चांगलं यासाठी आम्ही त्यांनाही एक मेमोरियल या ठिकाणी आकर्षक छोटासा चषक आम्ही त्यांना देत गेलो आणि हे चषक जे आम्हाला प्राप्त झालं ते सचिन बिडवे जे म्युनिसिपल शाळा 95-96च्या बॅचमधील त्या सर्व मुलांनी मित्रांनी हे प्राईज तसेच पैसे जमा करून हे सायकल वगैरे मिक्सर वगैरे या ठिकाणी जे बक्षिसं त्यांनी हे केली त्याबद्दल चंद्रोदय क्रीडा मंडळाच्या वतीने सचिन बिडवे यांचं
मनपूर्वक शतशः आभार. मी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोटेकर यांना विनंती करतो आपण त्यांना चंद्रोदय क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. सचिन बिडवे नाही राहत. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार या ठिकाणी. आता क्लास चल बोल. धन्यवाद सचिन बिडवे साहेब आणि आपल्या सर्व सहकारी मित्रांचंही मनापासून शतशः आभार जे आपण उल्लेखनीय कार्य केलेले आहे आणि चंद्रोदय क्रीडा मंडळात सहकार्य केलं आहे त्याबद्दल पुनश्च एकदा आपले मनपूर्वक शतशः आभार. डॉक्टर शिरोडकर विरुद्ध मुंबई पोलीस नायगाव दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. तिसरा पुकार देताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा. उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना आणि त्यानंतर थोडीशी विश्रांती देण्यात येईल आणि अंतिम सामन्यास प्रारंभ होईल. तरी तुला प्रत्येक रेलला दोन पाय एकत्र येतात ना तेव्हा दोन्ही पाय दोन्ही रेलला बघ आता पाय बघ किती येतात ते बघ. इथे टाकायचे तसेच या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांना जे आम्ही सन्मान चिन्ह देत आहोत हे सन्मान चिन्ह आम्हाला यांच्याकडून प्राप्त झाले ते निलेश भोईर काही तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ हे सन्मान चिन्ह आम्हाला प्राप्त झालेले आहेत. मी निलेश भोईर यांचंही चंद्रोदय क्रीडा मंडळाच्या वतीने मनापासून शतशः आभार मानतो आणि विलास कोटेकर यांना विनंती करतो आपण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान करायचा आहे. सामना संपलेला आहे आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ नामदोशी मार्ग हा संघ अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. संघाचं अभिनंदन. तसेच अमरिंद क्रीडा मंडळ दादर या संघानेही उत्कृष्ट असा खेळ या ठिकाणी सादर केला तर आणि या क्रीडा महोत्सवात सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे चंद्रोदय क्रीडा मंडळाच्या वतीने शतशः आभार. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. पंचांना विनंती आपण त्यांना दोन्ही संघांना लाईनअप करून घ्या.